तुमचं आज 2 वर्ष तुम्ही टेम्पोत बसले आणि आज 3रं वर्ष तुम्ही पूर्ण पालखी चालल्यात. तुम्हाला काय वाटतं? मला खूप बरं वाटतं की मी पहिल्यांदा असं 3 वर्षामधनं पहिल्यांदा पूर्ण पालखी चालतं. त्यामुळे खूप खूप आनंद होता मला त्याबद्दल. आता लास्टचा दिवस आहे आणि आपली वारी संपणार आहे. तर तुला काय इच्छा काय वाटते म्हणजे त्याबद्दल? मला एवढंच बोलायचं आहे की जे आपण 9 दिवस चालतो आणि 9व्या दिवशी आपण जेव्हा बाबांच्या दरबारात जातो तेव्हा जी फील असते, आपल्या मनामध्ये फिलिंग येते, ती आपण मी शब्दात मांडू नाही शकत. ती वेगळीच फिलिंग असते आणि खूप बरं वाटतं जेव्हा आपण गाभाऱ्यात जातो तेव्हा खरंच खूप बरं वाटतं. गणा, तुझा पहिला वर्ष तर तुला काय वाटलं पालखीमध्ये येऊन की का साई वारी करावी? मला म्हणजे खूपच आनंद होतो की पहिल्यांदा आलो मी आणि म्हणजे खूपच अगदी चांगलं वाटलं की शिर्डीला यावं चालत आणि आपली माहीमची मुलं पण आहेत त्यांच्यावर पण खूप आनंद झाला येऊन चालत. आणि गावच्या माणसांना काय संदेश देईल? गावच्या माणसांवर गावची पण पब्लिक येत आहे, ते पण उद्या पोचतील पब्लिक. पण मला आपल्या माहीमच्या पोरांबरोबर यायची इच्छा होती एकदा, पण येऊन मला प्रवास खूप चांगला वाटला आणि दरवर्षी यायचा प्रयत्न करेन. अल्ला यांचं 2रं वर्ष. अल्ला, तुमचं काय वाटतं 2ऱ्या वर्षाचा एक्सपिरियन्स कसा होता तुमच्या या पालखीचा? तुम्ही 3 दिवस आले नाही पण 4थ्या दिवसापासून आले. 4थ्या दिवसापासून आलो. माझे 5 दिवस कसे गेले मला रुपेश वैद्य या उर्फ बाबुलीमुळे मला कळालंच नाही. त्यांची मस्ती करता करता हे दिवस माझे निघून गेले हे समजलं. काय वाटतं तुला? तू 3 वर्ष झाले पालखीत चालतोय. तुझा एक्सपिरियन्स कसा 3 वर्षाचा? चांगला आहे. प्रवास पोचलेलं आहे साईबाबा मंदिराकडे. बघू शकता आपण. साई मंदिर 0 किलोमीटर. फायनली आपण पोचलेलं आहे आणि आता आपण दर्शन करूया. आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहेत, त्यामुळे आपण फक्त इथपर्यंत दाखवू शकतो, पुढे दाखवू शकत नाही. दर्शन करून येऊया आणि मग नंतर आपण भेटूया तुम्हाला. तर आता आपलं दर्शन झालेलं आहे. खूप टाईम लागला दर्शनाला, पण दर्शन आम्हा सगळ्यांना एक नंबर भेटलं. खूप वेळ आम्ही गाभाऱ्यावर होतो आईच्या आणि द्वारका